अभिनेता, लेखक, कवी आणि सूत्रसंचालक असणारा संकर्षण कराडे हा माझा या पिढीतला एक कलाकार आपण सगळेजण त्याला पाहतो. त्यांनी पण ते मराठवाड्याचा उल्लेख केला, सासूरवाडीचा उल्लेख केला, बरंच काही बोलून गेला. आणि म्हटलं जातं जगात जर्मनी, भारतात परभणी, हे त्यांचं अगदी टिपिकल वाक्य. त्या परभणीवाल्यांना काय असो किंवा नसो मात्र एवढं वाक्य चालणं त्यांना जमतं. नाही, खोटं नाही सांगत, कारण मी तिथं खूप वेळेला काम केलेलं आहे. त्यालाही माहिती आहे की तिथली काय परिस्थिती आहे आणि त्याला मी जास्त का लक्षात ठेवलेलं आहे. त्याने मगाशी सांगितलं असं झालं तसं झालं, ह्याच्यातलं 50% तर त्याने खोटंच सांगितलेलं आहे. त्याच्या तोंडावर सांगतो, कारण तुम्हाला माहिती आहे मी किती खरं बोलतो ते. आणि निवडणुकीच्या वेळी त्यांना आम्हा राजकारण्यांवर एक केलेली कविता खूप गाजली. मात्र त्यांनी त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं, पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. मी संकर्षणला सांगू इच्छितो की नाही, एकंदरीत त्याच्यात कोण म्हणलं होतं त्याच्या संदर्भात तू जसं सांगितलं ना मगाशी, मी न म्हणलेलं तू किती सांगितलं. माझं कामाची पद्धत असते, मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी माझ्या वाटेला गेलं तर मी त्याला सोडत पण नाही. आणि हे उभा महाराष्ट्र ओळखतो, मुख्य सगळे ओळखतात. परंतु आता मी तुझ्या नावावर खपवत होते.